नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जावास्क्रिप्ट कंडिशनल ऑपरेटर. म्हणजेच काय की डिपेंडिंग अपॉन कंडिशनल आपल्याला काही गोष्टी एक्झिक्यूट करायचे आहेत किंवा नाही करायचे आहेत, त्यावेळी आपल्याला हे कंडिशनल ऑपरेटर यूज होतात. ओके, तर वन बाय वन आपण बघू. पहिला आहे इफ आणि एल्स स्टेटमेंट्स. ओके, त्याचं सिंटॅक्स असा आहे की इफ त्याच्यामध्ये कंडिशन जर ट्रू झाली तर काय होईल, स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल. आणि हा काय दिलेला आहे, एल्स स्टेटमेंट. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर एल स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. म्हणजेच काय, जर कुठली कंडिशन ट्रू होत असेल तर ह्या स्टेटमेंट, जर कंडिशन फॉल्स होत असेल तर ही स्टेटमेंट एक्झिक्यूट करा. प्रोग्रामॅटिकली कसं लिहितात त्याला, आपल्याला काय लागेल, प्रोग्राम रन करण्यासाठी ब्राउझर आणि इन्स्पेक्ट करून कन्सोल टॅब. ओके, तर मी एक सिटी घेतो, वॅर सिटी इक्वल टू पुणे. ओके, आणि जर मला सिटी पुणे असेल तर मला काय करायचं आहे, सिटी फाउंड असं दाखवायचं आहे. तर मी काय करणार, इफ सिटी, जसं स्टेटमेंटसारखं लिहिलं, इफ कंडिशन. तर कंडिशन कशावर दाखवायचं, जर ह्या सिटी व्हेरिएबलमध्ये पुणे असेल तर मला काय दाखवायचं आहे, सिटी फाउंड. तर मी काय चेक करणार, पुणे. तर काय लिहिणार मी, कन्सोल डॉट लॉग सिटी फाउंड. ओके, म्हणजेच काय, आपण फक्त एवढाच प्रोग्राम रन करून बघू. तर काय झालं, सिटी फाउंड. का, कारण सिटीमध्ये जी व्हॅल्यू आहे पुणे, ती बरोबर इक्वल टू काय, या पुण्याबरोबर आहे. त्यामुळे ही कंडिशन काय झाली, ट्रू. जर ही कंडिशन ट्रू झाली तर काय होईल, हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो. म्हणजेच काय, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ब्लॉक म्हणजेच काय, हे जे कर्ली ब्रेसेस दिसतात ना, त्याच्यामध्ये 3-4 स्टेटमेंट असेल तर 3-4 स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. म्हणजेच काय, सपोज मी असं लिहिलं, ब्लॉक म्हणजे काय, तुम्ही या कर्ली ब्रेसेसमध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट लिहू शकता. ओके, तर याचा आउटपुट काय येईल, सिटी पुणे असल्यामुळे काय होईल, सिटी फाउंड येईल. आणि इट इज ऑल्सो इन इफ स्टेटमेंट ब्लॉक, म्हणजे सेकंड स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होईल. जर मी सिटी चेंज करून पाहिली तर, सपोज मी मुंबई केलं इकडे, तर काय होईल, काहीच होणार नाही. म्हणजेच काय, जर ही कंडिशन ट्रू होत असेल तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके, तर आपण जर ती कंडिशन ट्रू होत नसेल तर आपल्याला दुसरं लिहायचं आहे की सिटी नॉट फाउंड. तर ह्यावेळी आपल्याला काय लागेल, एल्स स्टेटमेंट. एल्स कशासाठी, जर इफची कंडिशन ट्रू होत नसेल तर तो एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करतो. म्हणजे जर ही कंडिशन ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, जर फॉल्स झाली तर कुठला, एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. म्हणजेच काय, कन्सोल डॉट लॉग मी असं लिहू शकतो, सिटी नॉट फाउंड. ओके, आता सिटीमध्ये काय, मुंबई. ओके, जर मी इथं सिटी पुणे चेक करतो आहे, म्हणजेच काय, हे फॉल्स येणार. फॉल्स असल्यामुळे काय होईल, एल्सचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. इथं चेक केल्यावर काय भेटेल तुम्हाला, सिटी नॉट फाउंड. ओके, परत मी इथं पुणे केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, सिटी फाउंड आणि इट इज ऑल्सो इन स्टेटमेंट. म्हणजेच काय, हे सगळे सिम्पल टॉपिक आहे हा, की याच्यामध्ये फक्त काय, तुम्हाला कंडिशनल वाईज काही दाखवायचं आहे, काही नाही दाखवायचं हे डिसाईड करायचं, किंवा काही गोष्टी एक्झिक्यूट करायच्यात आणि नाही करायचे हे याच्यावरनं, इफ आणि एल्सवरनं एक्झिक्यूट होतात. ओके, सेम सेकंड स्टेटमेंट आहे. म्हणजेच काय, सेकंड टाईप काय, एल्सिफ. एल्सिफ म्हणजेच काय, तुमच्याकडे आता मगाशी काय घेतलं आपण, आता 1-2 स्टेटमेंट घेतलं आहे, इफ नाहीतर एल्स. म्हणजे ही जर व्हॅल्यू बरोबर, ही कंडिशन ट्रू आली तर हा स्टेटमेंट एक्झिक्यूट करा, नाहीतर हा. म्हणजे एकतर ट्रू किंवा फॉल्स. ओके, त्या टाईपमध्ये जर तुम्हाला मल्टिपल कंडिशन असतील, म्हणजेच काय, आपण एक्झाम्पल बघू की सपोज वॅर मार्क्स. ओके, मार्क्स सपोज माझ्याकडे 80 पडलेले आहेत. ओके, तर मला असं लिहायचं की आपल्याकडे ग्रेड सिस्टीम असते ना, त्या टाईपमध्ये इफ मार्क्स इज और इक्वल टू 80 असेल तर काय करायचं, मला कन्सोल डॉट लॉग त्याला ए प्लस ग्रेड भेटला आहे असं म्हणू आपण. ओके, जर ते होत नसेल तर काय लिहिणार मी, एल्स इफ
मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 60 असेल तर मी असं लिहीन कन्सोल डॉट लॉग बी एल्स इफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 40 असेल तर कन्सोल डॉट लॉग सी ग्रेड भेटेल त्याला. आणि त्यानंतर काय लिहिलं मी, जर 40पेक्षा खाली असेल तर काय करणार मी एल्स, फक्त एल्स लिहिणार आणि काय करणार इथं कन्सोल डॉट लॉग फेल ग्रेड, कारण त्याला लेस दॅन 40 मार्क्स मिळाले. ओके, तर ह्या केसमध्ये काय लिहिलं आहे आपण, भरपूर साऱ्या कंडिशन लिहिल्यात. मग अशी एक लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण 2च कंडिशन बघितल्या आहे, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ह्या केसमध्ये कसं जेव्हा ग्रेड सिस्टम येते त्यावेळी मल्टिपल कंडिशन असतात, त्यावेळी तुम्हाला मार्क्स चेक करावं लागतं की ग्रेटर दॅन 80 असेल तर ए द्या. ओके, ए देऊ इथं आपण. ग्रेटर दॅन 60 असेल तर काय त्याला द्या बी ग्रेड देऊ शकतो आपण. ग्रेटर दॅन 40 असेल तर काय त्याला सी ग्रेड द्या. तर ह्या आणि लेस दॅन 40 असेल तर त्याला काय करा एफ ग्रेड द्या. ओके, तर अशा जेव्हा मल्टिपल इफ कंडिशन येतात त्यावेळी काय वापरू शकतो आपण इफ एल्स. म्हणजेच काय, जर आपल्याला एखादीच कंडिशन ट्रू करायची आहे, कारण ह्या केसमध्ये काय मार्क्स एकतर ही कंडिशन सॅटिस्फाय करू शकते किंवा ही कंडिशन किंवा ही कंडिशन किंवा ही कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते, त्यावेळी आपल्याला काय वापरू शकतो आपण इफ एल्स लॅडर म्हणतात त्याला किंवा एल्सिफ म्हणू शकतो आपण. ओके, तर ह्या केसमध्ये जर आपण मार्क्स 80 आहेत म्हणजेच काय तो ए ग्रेड दाखवेल. ओके, जर मी एंटर केलं तर काय होईल ए ग्रेड. सपोज मी तेच मार्क्स 60 केले किंवा 55 केले 56 केले तर काय दिसेल तुम्हाला सी ग्रेड. कारण आपण काय चेक केलं, पहिले तो काय करतो चेक करतो इथे ग्रेटर दॅन 8 आहेत का नाही आहे, मग तो एल्स इफमध्ये जातो परत चेक करतो ग्रेटर दॅन 60 आहेत का नाही आहे, मग त्यानंतर थर्ड कंडिशन काय ग्रेटर दॅन 40 का आहे, मग काय होईल ही कंडिशन तो ट्रू होईल आणि हे स्टेटमेंट त्याचे एक्झिक्यूट होतील. त्यामुळे काय तुम्हाला भेटेल सी आउटपुटमध्ये भेटेल. ओके, तर याला काय म्हटलं जातं एल्सिफ लॅडर किंवा एल्सिफ म्हटलं जातं. ओके, थर्ड वे आहे स्विच केस. ओके, स्विच केस असं म्हणू शकतो की आपण सपोज आता मगाशी जसं घेतलं आपण वॅर सिटी इक्वल टू पुणे. ओके, आणि मला जर असं चेक करायचं इफ सिटी इक्वल टू पुणे असेल तर काय करा कन्सोल डॉट लॉग MH12 असले. ओके, कॉपी करतो मी, सेम कॅसेट लिहितो. मुंबई जर लिहिलं मी तर काय होईल 01 असं टेम्पररी डिस्प्ले करू आपण. ओके, आणि सिटी जर कोल्हापूर असेल तर काय दिसेल तुम्हाला MH09. ओके, तर ह्या केसमध्ये कसं आहे तुम्ही पर्टिक्युलर सिटी ही चेक करताय की पुणे आहे का मुंबई आहे का किंवा कोल्हापूर आहे का, त्या हिशोबानं तुम्ही काय करता त्याचा MH व्हॅल्यू रजिस्ट्रेशन नंबर दाखवायचा आहे तुम्हाला. तर तुम्ही काय करता मल्टिपल इफ लिहू शकता किंवा इफ एल्स लिहू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे यापैकी कोणती तरी एकच कंडिशन ट्रू होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता एल्सिफ लिहू शकता. मी फक्त इफ लिहून चेक करतो. आता काय झालं पुणे असल्यामुळे काय होईल MH12 दाखवते. ते जर मी मुंबई केले तर काय होईल MH01. ओके, तर तुम्ही मल्टिपल इफ जेव्हा कंडिशन आपण लिहितो आणि ते पण एकच व्हेरिएबल चेक करतो विथ मल्टिपल व्हॅल्यूज स्ट्रिंगमध्ये किंवा नंबर जरी चेक केला असेल तर त्यावेळी आपण काय वापरू शकतो मल्टिपल इफ लिहिण्याच्या ऐवजी एवढं सगळं लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याला रीडेबिलिटी आपल्याला खूप म्हणजे रीड करायसाठी खूप त्रास होतो. सपोज इथं 10-12 आहेत, 10-12 सिटी तुम्हाला लिहायचे असतील तर तुम्हाला कळत नाही की कुठली सिटी तुम्हाला एक एक लाईन बाय लाईन रीड करायला लागतं. ओके, ह्याच्यामध्ये मिस्टेक पण होऊ शकतात. त्यासाठी काय केले थर्ड वे आहे स्विच केस वापरा. म्हणजे मल्टिपल जेव्हा
इफ स्टेटमेंट असेल तेव्हा काय करतो मी स्विच केस वापरू शकता. स्विच केसचा सिंटॅक्स असा आहे की स्विच आणि त्यानंतर एक्सप्रेशन म्हणजेच काय स्विच, त्यानंतर पहिला मी एक व्हेरिएबल घेतो वॅर सिटी इक्वल टू पुणे. ओके, त्यानंतर लिहिणार मी स्विच त्यानंतर एक्सप्रेशन म्हणजे कोणत्या व्हेरिएबलला तुम्हाला चेक करायचं. मला आता ही सिटी चेक करायचं म्हणून मी काय केलं सिटी इथं टाकून देतो एक्सप्रेशन. ओके, स्विच टाकलं. त्यानंतर तुम्हाला काय फक्त लिहायचं केस लिहायचं आहे. जर ती सिटी पुणे असेल तर काय लिहायचं आहे कोलन टाकून, म्हणजेच काय केस व्हॅल्यू 1 म्हणजे हे एक्सप्रेशन ह्या व्हॅल्यू बरोबर चेक होईल आणि तुम्हाला जे काही स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे आहेत त्यानंतर त्या कोलनच्या नंतर तुम्हाला स्टेटमेंट द्यायचे आहेत त्याचे. ओके, आणि त्यानंतर ब्रेक स्टेटमेंट वापरायचं आहे. ओके, सेम तसं लिहू आपण. परत लिहू कन्सोल डॉट लॉग इमेज 12. ओके, ब्रेक. ओके, सेम आता मी कॉपी पेस्ट करतो 3 सिटीसाठी. एक आहे मुंबई. ओके, मुंबईचं आपण देणार आहे MH01, त्यानंतर MH09 कशासाठी कोल्हापूर. ओके, तर ह्या केसमध्ये काय होईल बघा, काय दाखवतो MH12. तर ह्या स्विच केस कसं एक्झिक्यूट होतं जेव्हा सिटी तुम्ही देता पुणे तेव्हा सिटी ह्याला पास केलेलं आहे स्विच केसला. मग त्यामुळे सिटी ह्या प्रत्येक स्ट्रिंगबरोबर कम्पेअर होते आणि जी स्ट्रिंग कम्पेअर होऊन त्याचा रिझल्ट ट्रू येतो तो स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो. म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं पुणेला तो सिटी पुण्याबरोबर चेक केला तर पुणे ट्रू झाली त्यामुळे हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके, म्हणजेच काय कन्सोल डॉट लॉग MH12 केलं त्यामुळे MH12 दिसते. सपोज मी इथं पुणे केलं, सपोज मुंबई केलं मुंबई, तर काय दिसेल तुम्हाला MH01. आणि रीड करायला पण सोपं आहे. केस जर पुणे असेल तर काय करायचं आहे मला, मुंबई असेल तर काय करायचं आहे आणि कोल्हापूर असेल तर काय करायचं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक आहे की तुम्ही हा ब्रेक कशासाठी वापरला. जर मी हा ब्रेक नाही यूज केला ना तर हे खालचे स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होतात. सपोज आता ब्रेक काढून आपण बघू चेक करू. ओके, तर ब्रेक कशासाठी, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तुमचा हा स्टेटमेंट एक्झिक्यूट करा आणि ब्रेक करा. म्हणजेच काय त्याला स्विच केसला ब्रेक करा, त्याच्या पुढले कंडिशन एक्झिक्यूट करू नका. सपोज मी हा ब्रेकच काढला आहे. ओके, सपोज इथलं तर पुणेला काय डायरेक्टली कन्सोल डॉट लॉग आहे आणि हे आहे. तर काय होतं बघू आपण इथं. ओके, इथं काय देऊ आपण पुणे देऊ तर काय दिसतंय बघा. तर काय होईल MH12 पण आलं आणि MH01 पण आलं. का, कारण पुणे तुम्हाला सिटी ही फाउंड झाली म्हणजे सिटी इक्वल टू पुणे फाउंड झालं. त्यानंतर हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला पण ब्रेक नाही झाला. तो केस काय झाला ब्रेक नाही झाला. त्यामुळे काय लगेचचा जो कॉन्जिक्युटिव्ह केस असतो तो पण एक्झिक्यूट होतो. म्हणजेच काय कन्सोल डॉट लॉग MH01 पण एक्झिक्यूट होईल. आणि इथं आपण ब्रेक केलं त्यामुळे काय झालं हे कोल्हापूर सिटीचा स्टेटमेंट एक्झिक्यूट नाही झालं. आणि इथं पण जर आपण ब्रेक नाही लिहिलं असतं तर काय होईल हा पण एक्झिक्यूट होतो. म्हणजे कॉमन मिस्टेक डेव्हलपरची काय होते ते ब्रेक स्टेटमेंट राहतं आणि त्यामुळं बाकीचे स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होतात. ओके, तर ब्रेक कंपल्सरी वापरायचा. अजून एक गोष्ट अशी आहे की सपोज इथं मी लिहिलं ओके सातारा तर काय होईल अनडिफाईन येईल कारण इथं अशी कोणतीच केस नाही. जर तुम्हाला अशी कोणतीच केस सपोज स्विच केसमध्ये अजून एक आहे की डिफॉल्ट पण लिहू शकतो आपण. सपोज ह्यापैकी कोणतंही मॅच नाही झालं तर काय होईल आपल्याला डिफॉल्ट ओके. तर डिफॉल्ट काय होईल तुम्हाला कन्सोल डॉट लॉग सॉरी परत लिहितो सेमीकोलन राहिला. ओके, तर काय सातारा इथं आहे का नाही आहे इथं नाही. त्यामुळे काय झालं डिफॉल्ट केस स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होईल तर ह्यापैकी कोणतंही स्टेटमेंट एक्झिक्यूट नाही झालं तर डिफॉल्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. म्हणजे डिफॉल्ट पण आपण ॲड करू शकतो. जर ह्यापैकी कोणतीही केस जर मॅच होत नसेल तर आपण डिफॉल्ट पण हँडल करू शकतो. ओके, त्यासाठी हे डिफॉल्ट असतं आणि डिफॉल्टला ब्रेकची गरज नाही कारण हे सगळ्यात लास्ट स्टेटमेंट असतं. ओके, त्यामुळे ब्रेक नाही वापरत आणि डिफॉल्टला इथं काय आपण चेक नाही करत की कुठली स्ट्रिंग कारण ते डिफॉल्ट म्हणजेच काय जर ह्यापैकी कोणतेही केस जर मॅच होत नसेल तर हा सेक्शन एक्झिक्यूट करा. ओके,
हे झालं स्विच केस. त्यानंतर आहे सिम्पल टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर म्हणजेच काय, इफ एल्स सारखंच आहे. ओके, जर मी सपोज सेम वॅर सिटी इक्वल टू पुणे घेतलं परत. ओके, आणि मला चेक करायचं सेम, इफ पुणे असेल तर फाउंड, नसेल तर जो आपण पहिला प्रोग्राम लिहिला होता इथे, एक मिनटं सापडेल आपल्याला, इथं लिहिला होता बरोबर आहे. इफ पुणे असेल तर काय, कन्सोल डॉट लॉग फाउंड, नाहीतर नॉट फाउंड. तर हे दुसऱ्या पद्धतीने पण करता येते आपल्याला. तर कशामध्ये, जर आपण हे जे सिंटॅक्स काय की कंडिशन डायरेक्टली लिहायचं आणि ते जर ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाहीतर हा ब्लॉक. हा टर्नरी ऑपरेटर सिंगल लाईन, जर तुमच्याकडे फक्त सिंगल लाईन एक्झिक्यूट करायची असतील गोष्टी तर तुम्ही टर्नरी ऑपरेटर वापरू शकता. जसं मी आता म्हणलं की सिटी पुणे असेल तर तुम्ही सिटी फाउंड म्हणू शकता, नाहीतर सिटी नॉट फाउंड. असं एक एक लाईनचं जर एक्झिक्युशन करायचं असेल तर तुम्ही टर्नरी ऑपरेटर वापरू शकता. ओके, तर आपण सिंटॅक्स लिहू सिटी ओके इक्वल टू पुणे. ओके, एक्सप्रेशनला मी समजण्यासाठी मी काय केलं, राउंडेड ब्रॅकेट्स टाकलेत. त्यानंतर काय क्वेश्चन मार्क. जर ट्रू असेल तर काय करायचं मला, कन्सोल डॉट लॉग सिटी फाउंड, आणि कोलननं सेपरेट होतं एल्स पार्ट. म्हणजेच काय, जर ती कंडिशन फॉल्स झाली तर काय तुम्हाला द्यायचं आहे, तर कन्सोल डॉट लॉग काय करायचं तुम्हाला, सिटी नॉट फाउंड. तर काय आलं इथं, सिटी फाउंड, कारण इथं आपण दिले पुणे. इथं जर आपण सपोज मुंबई दिलं असतं तर काय आलं असतं, सिटी नॉट फाउंड, कारण सिटी आहे पुणे आणि आपण चेक करतोय मुंबई बरोबर. त्यामुळे काय, हा जर कंडिशन ट्रू झाली, आता इथं कळतं तुम्हाला, ही कंडिशन ट्रू झाली तर काय होईल, हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, नाहीतर हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके, तर ह्या केसमध्ये पुणे ट्रू झाले त्यामुळे काय होईल, हा सेक्शन एक्झिक्यूट झाला आहे, आणि ह्या केसमध्ये ही कंडिशन फॉल्स झाली त्यामुळे होईल हा सेक्शन एक्झिक्यूट होईल. ओके, तर हे झालं टर्नरी ऑपरेटर. त्यानंतर आहे लॉजिकल अँड ऑर आणि नॉट. सगळ्यात सिंपल गोष्ट आहे. ओके, ह्याच्यामध्ये मल्टिपल कंडिशन चेक केले जाते. ओके, ह्याच्यामध्ये अँड, ऑर आणि नॉट. जर सपोज तुम्हाला असं चेक करायचं आहे, आपण असं म्हणू शकतो की सिटी, जसं मी लिहिले वॅर सिटी इक्वल टू पुणे. ओके, आणि वॅर रजिस्ट्रेशन नंबर MH12 असेल, हे दोन्ही पण असतील तर काय करा, करेक्ट रिझल्ट म्हणून सांगा. तर मला कसं लिहिता येईल, इफ सिटी इक्वल टू पुणे अँड रजिस्ट्रेशन इक्वल टू MH12, हे दोन्ही जर कंडिशन ट्रू झाल्या तर मला काय लिहायचं आहे, कन्सोल डॉट लॉग करेक्ट रिझल्ट. ओके, तर काय आलं तुमचा करेक्ट रिझल्ट. करेक्ट रिझल्ट का आलं, कारण सिटी पण तो बरोबर आला ना, आणि अँड म्हणजेच काय, हे पण कंडिशन चेक करतो. अँड म्हणजेच आणि, म्हणजे ही पण कंडिशन बरोबर पाहिजे आणि ही पण कंडिशन बरोबर असेल तर तुम्ही काय करा, हा एक्झिक्यूट करा. ओके, अँड म्हणजेच काय, दोन्हीही कंडिशन तो ट्रू, जर ट्रू असेल तर काय करा, हा एक्झिक्यूट करा, नाहीतर नका करू. सेम ऑर अँड म्हणजेच काय, म्हणजे सिंपल मराठीत बोलू शकतो आपण, ही आणि ही कंडिशन ट्रू असेल तरच काय करा, हे इफचा स्टेटमेंट एक्झिक्यूट करा. इथं त्यांनी इंग्लिशमध्ये असं दिलं की जर तुम्ही अँड वापरला, एक्सप्रेशन 1 आणि एक्सप्रेशन 2, म्हणजेच काय, सिटी पण चेक केलं, रजिस्ट्रेशन नंबर चेक केलं, म्हणजे सिटी हा एक्सप्रेशन 1 आहे, रजिस्ट्रेशन नंबर जो चेक केला तो एक्सप्रेशन 2 आहे. जर एक्सप्रेशन 1 ट्रू असेल, एक्सप्रेशन 1 जर ट्रू असेल तर दुसरा एक्सप्रेशन बिन चेक केला जातो. म्हणजे ह्याच्यात जरा ॲडव्हान्समध्ये असं लिहिले की जर एक्सप्रेशन 1 जर फॉल्स असेल, म्हणजे काय, सपोज इथं मी मुंबई केला असतो, ओके, तर काहीच नाही आलं, म्हणजे काही कंडिशन फॉल्स झाल्या, तर हा
इतका फास्ट आहे अँड शॉर्ट हँड ऑपरेटर पण म्हणतो आपण. जर ही कंडिशन फॉल्स होत असेल तर नेक्स्ट कंडिशन पण चेक करत नाही तो. का? कारण त्याला माहिती आहे की दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट करायचा, तर तो सेकंड कंडिशन चेक करायच्या भानगडीत पडत नाही आणि तो चेक पण नाही करत. त्यामुळे काय झालं, ही प्रोसेस जरा फास्ट होते. त्यामुळे इथं सिम्पल वर्डमध्ये त्यांनी हेच लिहिलेलं आहे की एक्सप्रेशन 1 जर ट्रू होत असेल तर एक्सप्रेशन 2 काय करतो, तो चेक करतो. नाहीतर एक्सप्रेशन 1च्या हिशोबानं तो चेक करतो की बाबा ती कंडिशन दाखवायचं की नाही. पण आपल्याला ह्या कंडिशनमध्ये काय चेक केलं की दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच काय करेल तो इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होत असेल. ओके, परत हे करू आपण वेअर सिटी इक्वल टू. आता मला असं लिहायचं आहे की सिटी पुणे और रजिस्ट्रेशन 12 असेल तर. ओके, इथं काय वापरले मी और म्हणजेच काय, किंवा आपण म्हणू शकतो ही कंडिशन किंवा ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर काय करा, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करा. तर ह्या केसमध्ये दोन्ही कंडिशन ट्रू आहेत त्यामुळे काय होईल, करेक्ट रिझल्ट. सपोज मी इथं सिटी मुंबई केलं किंवा MH12च्या ऐवजी MH10 केलं. ओके, तरी करेक्ट रिझल्ट देतो. का? कारण तो काय करतो, सिटी जरी बरोबर असेल तर आपण काय म्हणतो इथं और कंडिशन म्हणजे दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू होत असेल तर तो स्टेटमेंट एक्झिक्यूट करा खालचा इफचा. म्हणजेच याला काय म्हटलं जातं, और म्हणजे हे किंवा हे. आता ह्या कंडिशनमध्ये ही कंडिशन ट्रू झाली त्यामुळे काय हा रिझल्ट तयार होईल, चालू होईल. रजिस्ट्रेशन नंबर MH10 इथं पर MH12 आहे त्यामुळे ही कंडिशन फॉल्स झाल्या. ओके, सेम जर मी सपोज MH इथं 12 दिलं आणि इथं मुंबई दिलं, ह्या केसमध्ये काय की तुमची सिटी रॉंग आहे परंतु रजिस्ट्रेशन नंबर करेक्ट आहे. तर ह्या केसमध्ये तरी काय होईल, करेक्ट रिझल्ट दाखवेल. का? कारण सिटी जरी चुकीची असेल तर रजिस्ट्रेशन नंबर तर बरोबर आहे. त्यामुळे काय लिहिलं आहे आपण इथं और कंडिशन वापरलं. अँड असतं तर हे एक्झिक्यूट झालं नसतं. तर ह्या कंडिशन और काय म्हणतं की आयदर ही कंडिशन ट्रू असेल किंवा ही कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट हे एक्झिक्यूट करायचं इफ स्टेटमेंट. ओके, कळलं. आणि थेरॉटिकलमध्ये काय लिहिलेलं आहे की जर ही कंडिशन ट्रू होत असेल, मगाशी जसं अँडला लिहिलं होतं ही कंडिशन फॉल्स होत असेल तर पुढलं चेक केलं जात नाही, तसं ऑरमध्ये काय लिहिलेलं आहे, ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर पुढली कंडिशन चेक करत नाही. कारण त्याला माहिती आहे की ट्रू आहे म्हणजे तुम्हाला एक्झिक्यूट करायचंच आहे खालचे भाग. ओके, त्यासाठी हे वापरलं जातं. आणि लास्टच आहे नॉट. ओके, नॉट म्हणजेच काय की आपल्याला आतापर्यंत आपण काय चेक केलं की मुंबई आहे का नाही सिटी. सपोज वेअर सिटी इक्वल टू पुणे. आपण स्पेसिफिकली काय चेक केलं, इफ सिटी इक्वल टू पुणे चेक केलं. console.log सिटी फाउंड असं लिहिलं बरोबर आहे, त्यामुळे सिटी फाउंड झाले. पण मला असं कंडिशन लिहायचं की सिटी नको, सिटी पुणे सोडून मला कोणतीहीच पाहिजे. त्यावेळी मी कसं लिहिणार, पुणे सोडून म्हणतोय मी, म्हणजेच पुणेला इग्नोर करायचं आपल्याला. त्यामुळे काय करायचं, सिटी इज नॉट इक्वल टू म्हणजेच काय इथं नॉट लिहिले नाही. सेम नॉट इक्वल टू म्हणजेच काय, जर ही कंडिशन फॉल्स होत असेल म्हणजेच काय, सिटी इज नॉट इक्वल टू पुणे असेल तर काय करायचं, सिटी फाउंड म्हणायचं आहे. किंवा आपण दुसरा मेसेज पण देऊ शकतो, दिस इज नॉट अ पुणे सिटी. ओके, इथं काय दिले, अनडिफाईन आलं कारण ही कंडिशन ट्रू झाली नाही. का? कारण सिटी पुणेच आहे ॲक्च्युली आणि पुणे आपण काय चेक केली, पुणे नसेल तर ही कंडिशन ट्रू करा. म्हणजे नॉट म्हणजेच काय, नसेल तर आपण इथं लिहू शकतो की सपोज मी सिटी चेंज केली मुंबई आणि परत हे कंडिशन लिहिली तर काय होईल, दिस इज नॉट अ पुणे सिटी. म्हणजे काय, सिटी काय मुंबई आहे पण आपण पुण्याबरोबर चेक केलं तर काय होईल, आपण इथं काय लिहिलं की पुणे नसायला पाहिजे. म्हणजेच काय, मुंबई पुणे आहे का नाही आहे, त्यामुळे काय होईल, ही कंडिशन ट्रू झाली आणि हे काय झालं, हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला. ओके, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये फक्त 4च टॉपिक आहेत आपल्यासाठी. कंडिशनल ऑपरेटर काय म्हटलं जातं, परत रिवाइज करू आपण. कंडिशनल ऑपरेटर की डिसाईड करतो आपण कोणत्या बेसिसवर आपल्याला स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे आहेत किंवा नाही. इफ कशासाठी, जर ती कंडिशन ट्रू होत असेल तर इफ स्टेटमेंट, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो, नसेल तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. एल्स इफ लॅडर म्हणजेच काय, मल्टिपल इफ एल्स कंडिशन असतील, म्हणजे आपण ग्रेड सिस्टीमचं एक्झाम्पल घेतलं होतं त्यासाठी. ओके,
स्विच केससाठी सेमच मल्टी इफ कंडिशन असेल तर आपण स्विच केसमध्ये लिहू शकतो, कारण स्विचचा फायदा काय होतं की रीड करण्यासाठी चांगला आहे, इझी टू अंडरस्टँड आहे आपल्यासाठी. ओके. त्यानंतर आहे टर्नरी ऑपरेटर. इफ एल्स सारखंच आहे. जर तुमची कंडिशन ट्रू होत असेल तर हा एक्झिक्यूट होतो, कंडिशन फॉल्स होत असेल तर ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. त्यानंतर टर्नरी ऑपरेटर अँड म्हणजेच काय, अँड म्हणजेच काय, दोन्ही कंडिशन ट्रू होत असेल तर आपल्याला एक्झिक्यूट होतं. ऑर म्हटलं तर काय, दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू होत असेल तर तो स्टेटमेंट एक्झिक्यूट. नॉट म्हणजेच काय, तर इक्वल नसेल तर. ओके. लास्टला थँक्यू. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. धन्यवाद.